नेहमीच आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक भरतीच्या संदर्भात जे पवित्र पोर्टल काम करत असते त्या पवित्र पोर्टलच्या संदर्भातलं आनंदाची बातमी आणि शिक्षक भरती जे करणार आहेत किंवा जे भावी विद्यार्थी आहेत किंवा भावी शिक्षक आहेत आणि 2,11,000 जे विद्यार्थ्यांनी टेट परीक्षा दिलेली आहे, ज्यांची शिक्षक बनण्याची वाट बघत आहेत, अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आपल्याला माहित होतं की संचय मान्यतेच्या माध्यमातून जो काही एक निर्णय हायकोर्टाने दिलेला होता, त्यात विद्यार्थ्यांना भीती वाटायला लागली होती की जागा येणार की नाही. पण विद्यार्थी मित्रांनो, काही ना काहीतरी जागा येणार आहेत आणि ज्या इतर जिल्ह्यांचे आपण व्हिडिओज बघतो आहे की रोस्टर क्लिअर केल्यानंतर त्यात अतिरिक्त शिक्षक दिसत आहे. एसबीसीचे असतील किंवा ओबीसीचे विद्यार्थी असेल, यात अतिरिक्त दिसत आहे. त्यामुळे माझ्या कॅटेगरीच्या जागा येईल की नाहीये, मला ओपन मधून कॉम्पिट करावं लागणार आहे का, असे विविध प्रश्न विद्यार्थ्यांच्या डोक्यामध्ये होते. तर विद्यार्थी मित्रांनो, हा जो व्हिडिओ बनवतो आहे हा आनंदाच्या बातमीचा व्हिडिओ आहे. आपण जर माझ्या चॅनलला पहिल्यांदा आले असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे जे अपडेट्स असेल किंवा माहिती असेल ते आपल्या चॅनलला आपण कायमस्वरूपी देत असू. लक्षात घ्यायचं आहे की एक शासनाने एक परिपत्रक काढलेलं आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे, इतर मागास व बहुजन कल्याण विभाग याच्या माध्यमातून विमुक्त भटक्या विमुक्त जमातीच्या विद्यार्थ्यांकरता, ऊसतोड कामगारांच्या विद्यार्थ्यांकरता ज्या आश्रमशाळा चालवल्या जातात, त्या क्षेत्रामध्ये जास्त बहुल जे लोक असतात, त्या कॅटेगरीची लोक असतात, त्या समाजाची लोक असतात, तर त्यासाठी त्या विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहू नये याच्यासाठी या आश्रमशाळा उघडलेल्या आहेत. आणि या आश्रमशाळा काही खाजगी आहेत, काही अनुदानित आहेत, काही विना अनुदानित आहेत. मग या ठिकाणी शासनाने शालेय जो विभाग आहे आपला शालेय क्रीडा विभाग, याच्या माध्यमातून यांना इतर मागास व बहुजन कल्याण विभागाच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे त्या परिपत्रकाच्या माध्यमातून की यापुढे होणारे 1ली ते 8वी करिताची जी काही शिक्षकांची भरती असेल ती पवित्र पोर्टलच्या माध्यमातूनच होणार आहे. त्यामुळे या आश्रमशाळांच्या जागा ह्या आपल्यासाठी येणार आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे ही आनंदाची बातमी आहे. राहिला प्रश्न आता आदिवासी आश्रमशाळांचा, तर तो मुद्दा सुद्धा आपण या आंदोलनामध्ये घेतलेला आहे. त्यामुळे या सुद्धा जागा याचं जर परिपत्रक शासनाने काढलं या अधिवेशनामध्ये, तर या सुद्धा जागा आपल्या सर्वात जास्त आदिवासी क्षेत्र 14 ते 15 जिल्हे हे पेशा क्षेत्रातले आहेत. या आदिवासी बहुल जिल्हे आहेत, तर 16 जिल्हे, तर या जिल्ह्यामधल्या सुद्धा आदिवासी आश्रमशाळा आहेत. याच्या जागा सुद्धा अजून पुन्हा जास्त आपल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी येणार आहे आणि सर्व कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी या जागा असणार आहेत. त्यामुळे ही सुद्धा आनंदाची बातमी असणार आहे. यासाठी आपल्याला प्रयत्न करावा लागणार आहे आणि यासाठीच आपल्याला आंदोलनात उपस्थित व्हायचं आहे. कारण या आंदोलनाला आजपासून सुरुवात होत आहे. यशवंत स्टेडियम नागपूर येथून या आंदोलनाला सुरुवात होत आहे. आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहणं गरजेचं आहे, कारण ही आपल्या अस्तित्वाची लढाई आहे, आपल्या पुढील भावी पिढीची लढाई आहे. अन्यथा नोकऱ्या किंवा शिक्षण हा काही राहणार नाहीये किंवा शिक्षक म्हणून राहणार नाहीये. आपल्याला माहिती आहे, हे दिसून येत आहे आपल्याला की हे जे षडयंत्र आहेत, ही षडयंत्र, शाळा बंद करणं, कंत्राटी शिक्षक, याचा आपल्याला विरोध करणं अत्यंत गरजेचं आहे आणि या माध्यमातूनच आपण आंदोलन उभारलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, सांगू इच्छितो की या आंदोलनाला सर्वांनी उपस्थित राहायचं आहे. या धरणे आंदोलनाला उपस्थित राहणं अत्यंत गरजेचं आहे. या जी आर मध्ये असं सुद्धा दिलेलं आहे की अनुदानित, खाजगी आणि विनाअनुदानित ज्या काही आश्रमशाळा आहे, या आश्रमशाळेमध्ये जर पवित्र पोर्टल प्रणालीच्या व्यतिरिक्त जर तुम्ही भरती करत असाल किंवा एखादा शिक्षक जर रुजू करून घेत असाल किंवा त्याची निवड करत असाल, तर त्याची संपूर्ण पगार किंवा वेतन देण्याची जिम्मेदारी कोणाची असेल, त्या संस्था चालकाची असेल किंवा त्याला या शैक्षणिक म्हणजे शिक्षण विभागातून कोणताही पगार किंवा वेतन दिलं जाणार नाही, हे त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. दुसरा एक विषय म्हटलेला आहे त्या ठिकाणी की अल्पसंख्याकांच्या ज्या शाळा आहेत आणि त्या अल्पसंख्याक शाळांमध्ये जे अनुकंपातून जे काही शिक्षक लागत असतात किंवा जे काही लोक लागत असतात किंवा उमेदवार त्या ठिकाणी जॉईन होत असतात, त्यांच्यासाठी मात्र ही पवित्र पोर्टलची प्रणाली लागू नाही, असं त्या ठिकाणी स्पष्ट उल्लेख त्या शासन परिपत्रकात आहे. हे शासन परिपत्रक कुठे मिळेल, तर मग हे शासन परिपत्रक तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या शासन निर्णयाच्या याच्यावरती ते मिळणार आहे. दुसरी गोष्ट, आपल्या ग्रुपला स्नेहनीस आर्ट ऑफ टीचिंगचा ग्रुप आहे, त्या ग्रुपला सुद्धा विद्यार्थी मित्रांनो ते तुम्हाला पत्र मिळणार आहे. त्यामुळे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली जी लिंक आहे त्या लिंकवर जॉईन व्हा आणि या परिपत्रक मिळवा. आणि ही माहिती सुद्धा किंवा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि दुसरी गोष्ट विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा. जे टेट धारक आहे, जे पॅनिक झालेले होते, जागा नाही म्हणून ज्यांना जे घाबरलेले होते, अशा सर्व विद्यार्थ्यांना पाठवा की जागा नक्कीच येणार आहे. आदिवासी विकास विभागाच्या जर जागा पुन्हा यात आल्या, अजून समाज कल्याण विभागाच्या सुद्धा ज्या काही आश्रमशाळा किंवा ज्या काही शाळा चालवल्या जातात, निवासी शाळा, त्याच्या सुद्धा जर जागा यात इन्क्लूड झाल्या तर नक्कीच जागा जास्त येईल, हे लक्षात ठेवायचं विद्यार्थी मित्रांनो. आणि आवाहन करतो की धरणे आंदोलन जे काही यशवंत स्टेडियम चालू आहे त्यांना
आपल्याला सपोर्ट करायचा आहे, त्याला सर्वांनी यायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. धन्यवाद.